आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा आज पहिलाच कराड दौरा पार पडला. आज सकाळी 9:30च्या सुमारास त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्यासह महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यावेळी उपस्थित होत्या. त्यानंतर 10 वाजता समाधीस्थळावर पवार यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे मंत्री मकरंद पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वर्गीय वेणुताई चव्हाण स्मारकास भेट दिली. दरम्यान या संपूर्ण दौऱ्यात त्यांनी कसल्याही प्रकारचा संवाद माध्यमांशी साधला नाही.